नमस्कार प्रेक्षकांनो. अमरावती पंचायत समितीचे माजी सभापती अनिलजी सोनटक्के सर आपल्या इथे दाखल झाले आहेत, आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. स्वर्गीय लोकनेते संजयजी बंड यांचे ते परम मित्र होते आणि त्यांचे खंदे समर्थक सुद्धा होते. तसेच पंचायत समितीचे 2 वेळा ते सभापती सुद्धा राहिलेले आहेत. असा राजकारणाचा इतका दांडगा अनुभव त्यांच्याकडे आहे. तर ते सध्या SRPF वडाळी कॅम्प प्रभाग 9 मधून निवडणुकीसाठी उभे आहेत. निवडणुकीसाठी सर तुमचं सर्वप्रथम तुमचं मंडल चॅनल तर्फे खूप खूप स्वागत करते. सरांबद्दल सांगायचं तर सर कट्टर शिवसैनिक आहेत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातर्फे ते होते. पण त्यांचं समाजकार्य पाहता त्यांना भाजपाने पुरस्कृत सुद्धा केलेला आहे. तर आपण त्यांना ह्याच बद्दल, राजकारणाबद्दल आणि येणाऱ्या निवडणुकीबद्दल प्रश्न विचारणार आहोत. सर, सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे हाच की शिवसेनेचे कट्टर शिवसैनिक असताना सुद्धा भाजपाने तुम्हाला कसं काय पुरस्कृत केलं? मी गेल्या 20 वर्षापासून राजकारण हे खूप लांब आहे, पण हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आमचं दैवत आहे आणि शिवसेनेमध्ये काम करत असताना 80% समाजसेवा आणि 20% राजकारण हा वसा माझे गुरु लोकनेते संजय भाऊ बंड यांच्या खांद्याला खांदा लावून मला काम करण्याचा एक शिवसैनिक म्हणून मला वसा मिळाला. आणि मी आजपर्यंत 24 तास लोकांच्या सुखादुःखात समाजसेवेमध्ये माझं संपूर्ण जो वेळ आहे तो सातत्यानं मी या समाजसेवेमध्ये असतो. आणि मी अमरावती पंचायत समिती सभापती हे सर्व जे श्रेय आहे लोकनेते संजय भाऊ बंड यांच्यामुळे मी या सर्व प्रसिद्धीमध्ये आलो. आणि आजही मी हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे माझं दैवत कालही होतं, आजही राहणार. आणि संजय भाऊ बंड हे माझे राजकीय गुरु आहेत. सोबतच माझा प्रवास हा वृत्तपत्रापासून हा माझा प्रवास झालेला आहे आणि वृत्तपत्र माझा हा आवडता छंद आहे. आणि मी एका वृत्तपत्र या दैनिकामध्ये मी सुद्धा वृत्तसंकलन म्हणून एक कर्मचारी म्हणून कार्यरत होतो. आणि त्यानंतर मला शिवसेनेने मला पंचायत समितीची उमेदवारी दिली आणि योगायोग एकदा आणि दोनदा मला सभापती पद अमरावती पंचायत समिती भूषवायला मिळालं. आणि सोबतच अमरावती शहरामध्ये काम करत असताना, सर्व समाजविषयक काम करत असताना, अमरावतीच्या महानगरपालिकेच्या निवडणुका संदर्भात जर बोलायला असलो तर SRP प्रभाग क्रमांक 9 वडाळी, महादेवखोरी, मंगलधाम, कैलासनगर आणि खूप मोठा भौगोलिकरित्या खूप मोठा मतदारसंघ आहे. या प्रभागामध्ये सातत्यानं माझा जनसंपर्क आहे. सुखादुःखामध्ये मी सातत्यानं नागरिकांसोबत असतो आणि ज्या समस्या महानगरपालिकेच्या माध्यमातून जे कामं या प्रभागामध्ये व्हायला पाहिजे होते, की जे याआधी नगरसेवक होते त्यांनी जे करायला पाहिजे होते, त्याऐवजी माझी उमेदवारी त्या ठिकाणी असण्याचं खरं कारण की मी त्या परिसरामध्ये जवळपास 400 ते 500 लोकांची झोपडपट्टीसाठी आंदोलनं केले. जे झोपडपट्टी महानगरपालिकेनं एकदा नाही, दोनदा नाही, 3दा उद्ध्वस्त केली आणि ती झोपडपट्टी परत जशीची तशी बसून घेतली. आणि त्यांना सर्व सुखसुविधा म्हणून मग वीज असेल, पाणी असेल, शौचालय असेल, ह्या सगळ्या आंदोलनाचं यश म्हणून त्या लोकांचं कुटुंब बसण्यासाठी मला यश प्राप्त झाला आणि मी जीवनामध्ये त्या कुटुंबाला बसू शकलो. हा मला खूप मोठा भविष्यातला खूप मोठा आनंद आहे. आणि त्यांनी या सर्व विषयाचा असताना मी पक्षाकडे उमेदवारी दाखल केली, मी पक्षाकडे उमेदवारी मागितली. मी माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये मी कार्यरत होतो. आणि हे सर्व असताना सातत्यानं सर्व शहराला माहीत आहे, ग्रामीणमध्ये माहीत आहे. आणि हा सर्व महानगरपालिकेमध्ये उमेदवारी दाखल मागणी केली असता मला त्यामध्ये मला कोणाच्याही बद्दल बोलायचं नाही आणि कुठल्याही राजकारणाविषयी, कारण सर्व मंडळी हितचिंतक होते राहील. पण या प्रभागामध्ये माझी उमेदवारी दाखल करण्याच्या मागचे उद्देश की मी ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी अमरावती जिल्ह्याचं पर्यावरण स्थळ म्हणून बांबू गार्डन आहे. त्या बांबू गार्डन मध्ये निसर्गरम्य
पर्यावरण आहे त्या पर्यावरणाला जोपासण्याकरिता आम्ही सातत्यानं आमचा मॉर्निंगचा जो ग्रुप आहे त्या ठिकाणी आम्ही मग त्या ठिकाणी कचरा पडत असेल किंवा त्या रोडच्या कडेला बाजूला काही जर त्या ठिकाणी रोड जायला नाही, त्या ठिकाणी रोड फुटलेला आहे. कारण आपल्याला माहीत आहे की गेल्या 4 वर्षापासून कुठलीही निवडणूक नाही, सर्व प्रशासन आहे. या प्रशासनाला आम्ही सातत्यानं अनेक म्हणजे जनतेच्या तक्रारी, अनेक कामाच्या संदर्भात प्रश्न उचललेत, अनेक कामाचे प्रश्न मार्गी लागलेत, काही अनेक मार्गी लागले नाहीत. आणि हे कोणीही नगरसेवक नसताना या प्रशासनाचे जे कोणी संबंधित ठेकेदारी मंडळी आहे हे सर्व मनमानी होत होती. आणि हे मनमानी होत असताना माझा एकच ध्यास होता की माझ्या प्रभागामध्ये ज्या ठिकाणी मॉर्निंगमध्ये सुलभ शौचालय आहे त्या सुलभ शौचालयामध्ये एवढा घाण आहे की त्या घाणीमुळं अनेक मंडळी आजारी पडतात आणि त्या ठिकाणी डास मच्छर, तिथं कुठल्याही प्रकारची फवारणी होत नाही आणि नाल्या एकदम तुंबून भरलेल्या आहेत. या सर्व तक्रारी देत असताना आम्ही नाकी न आलो, पण प्रशासनाला जाग आलेली आहे, ते दखल घेणं भाग आहे. याचं कारण असं की मी ज्या प्रशासनामध्ये काम केले त्याचा अनुभव म्हणून जो माझा वसा आहे, प्रशासनामध्ये काम करत असताना अधिकारी कशा पद्धतीनं असतात आणि प्रशासनमध्ये कशा असतात त्यावर मला बोलायचं नाही. पण आता या प्रभागामध्ये मला जे काम करण्याची संधी उपलब्ध जी झाली की ज्या जनतेने मला अपक्ष म्हणून, पक्षानं उमेदवारी दिली नाही पण मला जनतेने अपक्ष म्हणून उमेदवारी दिली आणि अपक्ष उमेदवारी करत असताना माझ्या प्रभागमध्ये जे माझ्या सोबतीला जे उमेदवार आहे, म्हणजे मी अनुसूचित जाती अ मधून माझं यापल हे चिन्ह आहे आणि सोबतच क मध्ये माझ्या सोबतीला एक म्हणजे समाजसेवेचा वसा असणारी आमची स्त्री वेल क्वालिफाईड अशी आमची गौरीताई सर्वरे माझ्या सोबतीला आहे. आणि हे सर्व प्रश्न निकालात काढत त्यांचे मिस्टर सुद्धा अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत एका SRP ला. आणि आम्हाला जनतेचा एवढा प्रतिसाद मिळत आहे आणि त्यामुळे आमचा उत्साह येत्या 15 तारीखपर्यंत हा कायम राहील आणि जनतेचा खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे. आणि हे सर्व पाहता, हा सर्व प्रतिसाद पाहता योगायोग भारतीय जनता पार्टीने आम्हाला पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर केला, म्हणून मी त्यांचं खूप या ठिकाणी मी मनपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद देतो की ज्या सत्तेमध्ये भारतीय जनता पार्टी पक्ष आहे आणि आज या महाराष्ट्रामध्ये या महानगरपालिकेमध्ये जास्तीत जास्त DPCच्या माध्यमातून जो निधी येतो तो या प्रभागामध्ये कसा वळवता येईल की ज्या ठिकाणी बांबू गार्डन आहे त्या बांबू गार्डनचा जर विकास करायचा असेल, त्या ठिकाणी विशेष म्हणजे अमरावतीच्या शहरामध्ये एकमेव वडाळीचा भव्य दिव्य तलाव आहे. त्या तलावाच्या कडेला ज्या ठिकाणी परकोट म्हणून आपल्याला करायचं आहे त्या इंग्रजाच्या काळातला आहे आणि त्या ठिकाणी ज्या पद्धतीनं अमरावतीच्या राजकमल चौकाच्या पुलाचा जो प्रश्न होता, जो प्रश्न निकालात निघत आहे, त्याच पद्धतीनं त्या ठिकाणी संरक्षण त्या गार्डनचं कसं होईल, त्या तलावाचं कसं ते होईल आणि त्या ठिकाणी अनेक परिवार येतात. त्या परिवार येत असताना त्या ठिकाणी लहान बाळ येतात, कोणत्याही लहान बाळाचं नुकसान नको व्हायला, या सगळ्या गोष्टीचा आम्ही सातत्यानं अमरावती फ्रेजरपुरा पोलीस स्टेशन असो की अमरावतीचं पोलीस आयुक्त कार्यालय असो, यासाठी आम्ही सातत्यानं आम्ही लक्ष ठेवून असतो. आम्हाला प्रशासन नेहमी सहकार्य करत असतात आणि महानगरपालिकेत सुद्धा आम्हाला सहकार्य करतात. पण आमचा जो ध्यास आहे की जे आमचा प्रयत्न आहे की हाती घेतलेलं काम ते पूर्ण झालं पाहिजे, तेव्हाच खरं तर मनापासून समाधान होईल. आणि मला जर खरंच संधी जर उपलब्ध झाली तर मी या प्रभागाचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध राहील आणि ते माझं कर्तव्य आहे आणि ते मला संधी उपलब्ध होईल अशी मला जनतेकडनं प्रतिसाद मिळत आहे. मला सर विचारायचं आहे तुम्हाला की तुम्ही कट्टर शिवसैनिक असताना सुद्धा तुम्हाला शिवसेनेकडून तिकीट मिळालं नाही आणि तुम्ही अपक्ष म्हणून उमेदवारी दाखल केली आहे, तर कुठं वाईट वाटतं का किंवा नाराजी कशामुळे होती किंवा काय कारण असेल की तुम्हाला तिकीट नाही मिळालं? नाही, आता खरं तर कारण पक्षाबद्दल बोलायचं तर मला कोणाबद्दल बोलायचं नाही, पण बोलत असताना आपण मीडियाच्या माध्यमातून, वृत्तपत्राच्या माध्यमातून बघत आहे की या महाराष्ट्रातील महानगरपालिकेच्या निवडणुका होत असताना सर्व पक्षामध्ये कशा कशा पद्धतीनं वाद झालेत. काही मंडळींनी पेटून घेतलं, काही मंडळींनी कार्यालय पक्षाचे फोडले, हे सर्व आपल्याला कल्पना आहे. आणि जेव्हा पक्षानं मला उमेदवारी दिली त्यामध्ये मला कुठल्याच प्रकारे दुःख झालं नाही, कारण की माझ्यासोबत जनता जनार्दन आहे आणि जनता जनार्दननी निर्णय घेतला, भाऊ तुम्हाला पक्षानं जरी उमेदवारी दिली नाही
पण मला पक्षापेक्षा जनतेने उमेदवारी दिली ही माझ्या कार्याची पावती आहे. एवढंच नव्हे तर आज सत्तारूढीमध्ये की ज्या देशामध्ये मोदी सरकार आहे, ज्या महाराष्ट्रामध्ये देवाभाऊचं सरकार आहे, त्यांनी जर मला पुरस्कृत म्हणून मला जर माझी दखल घेतली आणि मला या अमरावती जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब, या देशाचे राज्यसभेचे सदस्य, माझे मार्गदर्शक आदरणीय बोंडे साहेब, राजेश भाऊ वानखडे आमदार, प्रवीण भाऊ पोटे आमदार साहेब, हे सर्व मंडळींनी माझी दखल घेऊन या प्रभागाचा विकासासाठी मी सुद्धा त्यांचा हात पकडला आणि मला त्यांनी भारतीय जनता पार्टीचा पुरस्कृत उमेदवार म्हणून जाहीर केला. आणि जाहीर करत असताना मी काल माझ्या प्रभाग क्रमांक 9, प्रभाग क्रमांक 8 आणि प्रभाग क्रमांक म्हणजे 3 प्रभागा मिळून सभा होती. त्या सभेमध्ये जास्तीत जास्त माझ्या प्रभागाचे ज्यांनी मला उठून उभं केलं त्यांनी स्वयंस्फूर्तीनं त्या सभेचं मध्ये संख्याबळ होतं. आणि या सगळ्याचं कौतुक म्हणून आदरणीय पालकमंत्री साहेबांनी, बावनकुळे साहेबांनी, आदरणीय अनिल भाऊ बोंडे साहेबांनी माझं भरभरून कौतुक केलं. त्याचा पुरावा जर दाखवायचा असला तर दाखवू शकतो का मी? चालेल? नाही, आपण चालेल. आणि म्हणूनच मला जर यांची मला साथ मिळाली आणि माझा, कारण निवडणूक आहे आणि निवडणूक पद्धतीने यंत्रणा आहे, मला जर निश्चित जर संधी उपलब्ध झाली तर जनतेची सेवा मी कायमस्वरूपी करणार. आणि तुम्ही घेतलेला वसा आहे आणि मी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा एक सेवक आहे. आणि ज्या गावामध्ये माझा जन्म झाला ते गाव म्हणजे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. विचारांचा नक्कीच पगडा असेलच तुमच्या. आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा सर्व त्यांच्या विचार माझ्या जन्मापासनं तर आजपर्यंत महाराजांचा आशीर्वाद माझ्या पाठीशी आहे. आणि महाराजांच्या ग्रामगीतेची जी रचना आहे की ज्या महाराष्ट्रामध्ये, ज्या ग्रामपंचायतमध्ये की ज्या महानगरपालिकेमध्ये शासन कसं असलं पाहिजे, ह्या ग्रामगीताच्या आधारित कामं झाले पाहिजे. की तो मंत्र हा की गाव म्हणजे ज्या प्रभागामध्ये राहतो त्या प्रभागामध्ये 100% ग्राम स्वच्छता अभियान राबवलं पाहिजे. त्या ठिकाणी आरोग्य सेवक म्हणजे मी सातत्यानं डोळ्यांचं शिबिर असो, आरोग्याचं मी स्वतः किमान 10 ते 12दा मी स्वतः 35 वेळा ब्लड डोनेट केलं. आणि मी स्वतः सातत्याने इरवी नसो डफरी नसो, मला सातत्यानं मी एक कॅम्प राबवत असल्यामुळे मला सातत्यानं प्रत्येकाचे कॉल येते आणि त्या मला सेवा करण्याची मला योगायोग. इरवीमधून मला सहकार्य होते, पंजाबराव हॉस्पिटलमधून सहकार्य होते. ह्या सर्व काम करत असताना हा माझा एक अनुभव आहे. आणि नक्कीच या येणाऱ्या 15 तारखेच्या निवडणूकमध्ये मी माझं ॲपल हे चिन्ह आहे. माझ्या सोबतीला एक दुसरी आमची भगिनी आहे पंचफुलाताई चव्हाण, यांचं चिन्ह कमळ आहे. आणि दुसऱ्या ज्या आमच्या भगिनी आहे सर्वसाधारणमध्ये आमच्या गौरीताई मंगेशराव सरवरे, यांचं चिन्ह माचीस आहे. आणि सेब, कमळ आणि माचीस याचं जर उदाहरण द्यायचं असलं तर मी देऊ शकतो. बोलत असताना म्हणजे की अपक्ष म्हणून या 3 याचा जो मेळ आला, म्हणजे खरं जर सांगायचं असलं तर आपलं जे दैवत आहे की आपण आज ही दिवाळी आहे आपली, आणि दिवाळीचा उत्सव म्हणून ही निवडणूक झाली पाहिजे हे अपेक्षित आहे. पण दिवाळी आम्ही दिवाळी म्हणूनच समजत आहे. आणि दिवाळीचं उदाहरण द्यायचं म्हटलं की प्रत्येकाच्या घरी दिवाळीचं पूजन असतो. त्या पूजनमध्ये नैवेद्य म्हणून फळ असतो, ते फळ म्हणजे सेप असतो. आणि सोबतच महालक्ष्मीचा दिवा लावायचा असतो तर त्याला माचीसची गरज असतो. आणि अमरावती शहराचा जर विकास करायचा असेल तर त्या कमळावर महालक्ष्मी असतो. खूपच छान असं सरांनी आपल्याला इथे उदाहरण दिलेलं आहे. 20 वर्षाचा राजनीतीचा दांडगा अनुभव असताना सर सध्या SRPF वडाळी कॅम्प प्रभाग 9 मधून निवडणूक लढत आहेत. एक आमच्या दर्शकांना एक तुमचा निरोप सांगा की काय म्हणायचं आहे तुम्हाला. आणि आजची जी सभा आहे किंवा आजची जी छोटीशी मुलाखत आहे आपण इथेच थांबवणार आहोत. मी या ठिकाणी सर्वप्रथम मनपूर्वक दैनिक मंडल आणि मंडल मीडिया
यांचं मी माझ्या प्रभागातर्फे मनपूर्वक धन्यवाद देतो की मला या ठिकाणी प्रसिद्धीसाठीच नव्हे तर माझ्या कार्याचा आढावा म्हणून किंवा माझी जे या प्रभागाचा विकास करण्याचा जे माझा संकल्पना आहे ते संकल्पना जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी मला या ठिकाणी जे आपण बोलावलं त्याबद्दल मी मनपूर्वक आभारी आहे आणि मी धन्यवाद देतो. आणि मी जनतेला येणाऱ्या 15 तारखेच्या निवडणुकीमध्ये आपण सर्व अमरावती शहरातील सर्व प्रभागांनी जनतेंनी त्या 15 तारखेला सर्वप्रथम आपला हा अधिकार आहे आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्याला अधिकार दिलेला आहे बाबासाहेबांनी की आपण हे मतदान कुठल्याही राजकारणाचं वळण न लागता आपला अधिकार आहे आणि तो अधिकार की जो जनतेचं खरा काम करण असा प्रतिनिधी आपण निवडावा हा माझा संदेश आहे. आणि खरं जर प्रभागाचा विकास करायचा असेल तर आपण योग्य उमेदवार निवडण्यासाठी आपण तर खरं माझ्यापेक्षा आपण सर्व जनता मार्गदर्शक आहे माझी आणि नक्कीच आपण येत्या 15 तारखेला या अमरावती शहराचा महानगरपालिकेचा जर विकास करायचा असेल की ज्या भारतीय जनता पार्टी पुरस्कृत उमेदवार दिला तर अमरावती या शहरामध्ये महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीचा महापौर बसल्याशिवाय राहणार नाही. एवढंच या ठिकाणी बोलू इच्छितो आणि धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आपण आमच्या स्टुडिओला भेट दिली यासाठी आम्ही तुमचे खूप खूप धन्यवाद देतो. मंडळी, अशाच नवनवीन माहिती करता आणि भेटींकरता पाहत रहा मंडल न्यूज. खूप धन्यवाद.